जिल्ह्यातील दीपनगर औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात सध्या 3 संघांच्या मधून एकूण 1210 मेगावॅट क्षमतेचे वीज उत्पादन सुरू आहे। याशिवाय लवकरच 660 मेगावॅट क्षमतेचा चौथा संच कार्यान्वित होणार आहे। यामुळे दीपनगर प्रकल्पाची स्थापित वीज निर्मिती क्षमता 1870 मेगावॅट पर्यंत पोहोचणार असून 900 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जेवर आधारित प्रकल्पांमधून होणाऱ्या अतिरिक्त वीज निर्मितीची जोड मिळाल्यानंतर जळगाव जिल्हा ऊर्जा संपन्न होऊ शकणार आहे। जळगाव जिल्ह्यात सध्या कार्यान्वित असलेल्या व प्रस्तावित प्रकल्पांमधून वीज निर्मिती वाढल्यामुळे विशेषतः औद्योगिक व कृषी क्षेत्राला त्याचा भविष्यात मोठा फायदा होऊ शकणार आहे। उद्योग व्यवसाय वाढीला चालना मिळाल्याने नव्या संधी निर्माण होतील। दूरदृष्टीने केलेल्या नव्या ऊर्जा प्रकल्पांचे नियोजन, वीज वितरण व्यवस्थेतील सुधारणा आणि बरोबरीला सौर ऊर्जेवरील अपारंपरिक स्रोताच्या बळकटीकरणामुळे जळगावची ऊर्जा संपन्नतेच्या बाबतीत वेगळी ओळख तयार होणार आहे। जळगावच्या प्रगतीचा मुख्य कणा असलेल्या दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रात सध्या प्रत्येकी 500 मेगावॅट क्षमतेचे 2 आणि 290 मेगावॅट क्षमतेचा एक संच कार्यरत आहे। त्या ठिकाणी लवकरच 660 मेगावॅट क्षमतेचे चौथे युनिट कार्यान्वित होणार असून सर्व परवानग्या आणि चाचण्या पूर्ण होतात त्या माध्यमातून प्रत्यक्ष वीज उत्पादन सुरू होईल। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, जळगाव।